बातमी तळ कोकणातून आहे। निलेश राणेंनी वैभव नाईकांवरती पलटवार केलाय। मच्छीमार हॉटेल व्यावसायिकांना आलेल्या नोटिशीवरून घमासान रंगू लागले। निलेश राणेंच्या काळामध्ये नोटिसा आल्याचा नाईकांनी आरोप केलाय। नाईकांच्या काळात 352 नोटिसा आल्या होत्या असं राणे म्हणतात। नोटिसी काढायचं, त्या लोकांना भिवायचं आणि पुन्हा त्या लोकांना आपल्याकडे वळवायचं, असा हा प्रकार चालू आहे। खरं तर प्रांत अधिकारी तहसीलदारांनी या नोटिसा दिल्या आहेत। माझा प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना एवढाच इशारा आहे की तुम्ही स्थानिक जे गोरगरीब मच्छीमार आहेत त्यांनी आपल्या घराचं बांधकाम केलंय किंवा कोण छोटं हॉटेल व्यवसाय त्या ठिकाणी करतायत, अशांना कुठल्याला बांधकामाला हात लावला तर गाठ आमच्याशी आहे। कारण अनेक मोठी झेंड्यांची बांधकामं ही खूप अनधिकृत आहेत। या सगळ्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आल्या आणि ते काल म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात नोटिसेसच आल्या नाही। सगळं खोटं। म्हणजे सातत्याने खोटं बोलणारा माणूस म्हणजे कोणाला जर काय प्राइस वगैरे द्यायचं असेल तर ह्या माणसाला देऊन टाका। सातत्याने हा माणूस खोटं बोलतो आणि उघड खोटं बोलतो। काय पुरावा नाही, हातपाय नाही, म्हणे त्यांच्या कार्यकाळात एकही नोटीस झाली नाही। मी 392 दाखवतो।